प्रवास खरं तर सर्वांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक. कधी आवडीचा तर कधी गरजेचा, त्यामुळे तो टाळता येत नाही. पण जर प्रवासात आपल्याला गाडी लागण्याचा म्हणजे मोशन सिकनेसचा जर त्रास असेल तर तोच प्रवास आपल्याला नकोसा वाटतो. म्हणून आज आपल्या क्लिनिकमध्ये या गाडी लागण्यासाठी होमिओपॅथिक उपचाराने रिझल्ट आलेला आहे. तर आज आपण त्यांना रिझल्ट कसा आला या विषयावर बोलणार आहोत आणि तिच्या तोंडूनच ऐकणार आहोत की तिला होमिओपॅथिक उपचाराने गाडी लागणे या आजारावर कसा रिझल्ट आला. मला पहिली गोष्ट फिरायला खूप आवडायचं, पण जेव्हा आपला प्रवास सुरू होतो म्हणजे आपण गाडीत बसतो तेव्हा असं थोड्या वेळाने अचानक मळमळायला लागायचं, डोकं दुखायचं, असं जळजळायचं, असं प्रवास नको नकोसा वाटायचा. आणि म्हणजे फिरायला तर खूप आवडते पण काय करायचं. मग मम्मीला तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं की डॉक्टर भारती मॅडमची एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा. नंतर 3-4 महिन्यापूर्वी मी ट्रीटमेंट सुरू केली मोशन सिकनेसची. 3-4 महिन्यानंतर मला अचानक म्हणजे हळूहळू पूर्ण मळमळायचा त्रास, डोकं दुखायचा त्रास पूर्ण बंद झाला. आता प्रवास सुरू झाला आणि तो संपला, हे कुठं संपला हा कळतच नाही, म्हणजे थोडा पण त्रास होत नाही. आता आपला त्रास पूर्णपणे थांबलेला आहे आणि आता तुला मेडिसिन आपले बंद करून पण बरेच दिवस झाले. तर तू पूर्णपणे मजेत प्रवास करते. काही त्रास होतो उलटीचा वगैरे? नाही. ठीक आहे, तुम्ही सांगा, तुम्हाला पण त्रास होता ना? हो, मलाही म्हणजे लहानपणापासूनच सिकनेसचा मोशन सिकनेसचा त्रास होता. अगदी शिरूर पासून ते रांजणगाव पर्यंत जाईपर्यंत मला मळमळ, उलट्या, डोकं दुखणं हे प्रकार व्हायचे. त्यामुळे नको व्हायचं ते प्रवास सुद्धा. परंतु मॅडमची ट्रीटमेंट घेते मी, एक 6 महिने सलग 6 महिने झाले मी त्यांच्या गोळ्या घेते आणि माझा बराचसा त्रास हा आता कमी झालेला आहे. तसं आपल्याला मोशन सिकनेसवर काही ट्रीटमेंट असतेच हे माहीतच नसतं, पण होमिओपॅथीमध्ये मोशन सिकनेसवर गाडी लागण्याच्या त्रासावर देखील उपचार असतात आणि आता हे मजेत प्रवास करत आहेत. थँक्यू.